ठरवलं की लगेच झालं असं कधीच होत नाही. थोडा संयम ठेवा. हाल होतील पण हार होणार नाही, कारण संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो. येस विद्यार्थी मित्रांनो, हे डेफिनेटली काय चाललंय सर, एकदमच अचानक मोटिवेशनल स्पीकर झाले. विद्यार्थी मित्रांनो, गोष्टच तशी होते की डेफिनेटली कॉमर्स वाल्यांवर जो अन्याय होतोय, बॅक टू बॅक खूप सारे एक्झाम मध्ये अन्याय होतोय. आपल्याला आपल्या हक्काच्या जागा दिल्या जात नाही, आपला सिलेबस दिला जात नाही, अशा खूप साऱ्या गोष्टी होतोय. पण फायनली जे विद्यार्थी मित्रांनो, पहिली गोष्ट सॅल्यूट टू एव्हरी स्टुडंट जे पूर्ण महाराष्ट्रातून लढले. येस विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक जण ज्या लेवलला लढतोय, कोणी मुंबईला जातोय, कोणी डिपार्टमेंटला व्हिजिट करतोय, कोणी लोकल ज्या सिटीमध्ये आहे तिथे व्हिजिट करताय, कोणी आमदार खासदारांपर्यंत पोहोचतोय, कोणी मेसेजेस स्प्रेड करताय, कोणी ट्विट करताय, कोणी कॉल करताय. प्रत्येक जण काही ना काही करतोय आणि त्याचा फायनली काही ना काही आउटकम येताना दिसतोय. तर मुलांनो, काय आउटकम आहे, नेमकं काय अपडेट आहे, डिटेलमध्ये जाणून घेऊया. आणि मुलांनो, शेवटपर्यंत बघा. हे अच्छे दिन आने वाले हे एकंदरीत असं चित्र दिसतंय. आणि हे जे हा जो व्हिडिओ आहे, हा फक्त पूर्ण महाराष्ट्रातला एकमेव चॅनल आहे केकेसीए ज्याच्यावर ही अपडेट अवेलेबल आहे, फक्त केकेसीए चॅनलवर. ठीक आहे, कुठेही अपडेट अवेलेबल नाहीये. खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी. आणि याच्या पुढे प्रत्येक अपडेट येणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एकमेव चॅनल आहे जे विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढत आलंय आजपर्यंत. ठीक आहे, सो स्टुडंट्स बघा. महाराष्ट्र शासन सहकार पणन व व्यवसाय उद्योग विभाग, सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय. सो पुण्याचं हे कार्यालय आहे. सो स्टुडंट्स बघा, विषय कॉमर्स पदवीधरचे निवेदनाशी रिलेटेड हा विषय आहे. आताच 6/2/2026 म्हणजे काही जास्त जुना विषय नाहीये, फेब्रुवारीमध्ये झालेला आहे हे. तर नेमकं काय विषय आहे जाणून घेऊया. सो विद्यार्थी मित्रांनो, विषय बघा. स्पर्धा परीक्षा क्षेत्रात कॉमर्स पदवीधारांवर होणारा अन्याय थांबवून सहकार विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर सर्व विभागातील लेखा आणि लेखा परीक्षक म्हणजे अकाउंट्स अँड ऑडिटिंग संबंधित पदांची तातडीची भरती करण्याबाबत निवेदन. येस विद्यार्थी मित्रांनो, हे काही एखाद्या स्टुडंटने लिहिलेलं लेटर नाही, एखाद्या क्लासेसने लिहिलेलं लेटर नाहीये. हे प्रॉपरली महाराष्ट्र शासन, तुम्ही बघू शकताय, सहकार विभागाकडनं गेलेलं लेटर आहे हे. ठीक आहे ना. सो स्टुडंट्स, माननीय मुख्यमंत्री सचिवालयाकडून प्राप्त झालेली निवेदने हे त्याच्या संदर्भामध्ये दिलं. आता मुद्द्याची गोष्ट काय बघा. राज्यातील हजारो खरं सांगायचं तर खूप मोठा विषय आहे, पण फॉर्म भरणारे हजारो असतात. सो हजारो कॉमर्स पदवीधारकांवर होणारा अन्यायाबाबत संबंधिताकडून निवेदने प्राप्त झाली आहेत. मुलांना आतापर्यंतच्या मुलांनी लेटर दिले, अक्षरशः मल्टिपल डिपार्टमेंट व्हिजिट केलं, त्याच्यानंतर इव्हन ते डिग्री सुद्धा सबमिट करण्यासाठी गेले होते काही विद्यार्थी. म्हणजे खरंच मानावं लागेल यार, खरंच मेहनत आहे. म्हणजे एवढं विचार करणं आणि त्याच्यासाठी फाईट करणं खरंच मोठी गोष्ट आहे. तो गाव करील ते राव काय करील, एकटा के सर काही नाही करू शकत भाऊ. जेव्हा अख्खं गाव, अख्खे महाराष्ट्रातले विद्यार्थी एकजूट होतील तेव्हा ते पॉसिबल आहे. तो सदर निवेदनातील सहकार विभागाशी संबंधित मुद्दे खालीलप्रमाणे. मुद्दा नंबर 1, राज्यातील अनेक विभागांमध्ये लेखा व वित्तीय कामकाजाशी संबंधित बीकॉम ही मूळ पात्रता होती, परंतु गेम केला गेला आणि अलीकडील काळात शासनाने या पात्रतेत बदल करून एनी डिग्री अशी अट ठेवली आणि कॉमर्स वाल्यांची वाट लावली. म्हणजे अक्षरशः ती डिग्रीचं काय करायचं, खरंच मोठा प्रश्न होता. ती डिग्री सबमिट करून टाका, काय अर्थच नाहीये. म्हणजे कॉमर्स डिग्री केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी कॉमर्स अकाउंटंटच्या जागेलाच तुम्ही एनी ग्रॅज्युएट करतात आणि बाकी सगळ्या पोस्ट स्पेशल आहेत, त्यांच्या तिथेच तेच क्वालिफिकेशन पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऍटलिस्ट हे निवेदन प्रॉपरली सगळ्या जागांपर्यंत पोहोचतंय. आपण पण स्थानिक लेवलला ते स्थानिक सहकारच्या स्थानिक विभागाचे अध्यक्ष आहेत, ते महाराष्ट्राचे अध्यक्ष, ते नाशिकला आले असते. आपण पण भेट दिली आहे, लेटर पण दिलेलं होतं. सो मल्टिपल गोष्टींचा इफेक्ट आपण डेफिनेटली याला मिळू शकतो. सो अभिप्राय जे मुलांना, सहकार विभागाकडील 30/9/71 सेवा प्रवेश नियमानुसार लेखा परीक्षण विभागातील सरळ सेवेने येणाऱ्या पदाची शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे आहे. बघा, लेखा परीक्षण 1 श्रेणी 1 आणि 2 त्याच्यात काय दिलंय. संविधानिक विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी ऍडव्हान्स अकाउंट्स अँड ऑडिटिंग या विषयासह द्वितीय श्रेणी धारक करणे आवश्यक आहे. पहिली गोष्ट, द्वितीय श्रेणी फर्स्ट क्लास म्हणजे 60% वगैरे क्रायटेरिया नाही, बरोबर. दुसरी गोष्ट, ऍडव्हान्स अकाउंटिंग अँड ऑडिटिंग कंपल्सरी सब्जेक्ट आहे पोरांनो. ऍडव्हान्स अकाउंटिंग ऑडिटिंग आहेच तो सिलेबसचा, त्याच्यामध्ये काही घाबरायचे कारण नाही. स्पेशलायझेशन त्यांनी काय असं स्पेशल एखाद्या सब्जेक्टने पकडलाय की बाकीचे जातील असं. आणि उपलेखा परीक्षेसाठी काय सांगितलेलं आहे, संविधानिक विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी ऍडव्हान्स अकाउंटन्सी ऑडिटिंग या विषयासह आवश्यक आहे. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत कॉमर्स ग्रॅज्युएट पाहिजे एवढाच त्याचा अर्थ झालाय, राईट. तसेच या कार्यालयाकडील 18/8/2025च्या पत्रान्वये सहकार विभागाचे वर्ग 3 संवर्गातील पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियम शासनास सादर करण्यात आले आहेत. त्यामध्ये लेखा परीक्षण विभागातील लेखा परीक्षक श्रेणी 1, लेखा परीक्षक श्रेणी 2 आणि उपलेखा परीक्षक इव्हन कनिष्ठ लिपिक LDC वगैरे जो आहे या पदांसाठी संविधानिक विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी अशी शैक्षणिक अर्हता प्रस्तावात केली आहे. सो बेसिकली ज्या जागा कॉमर्स वाल्यांच्या त्यांना देण्यात याव्या, बरोबर आहे. मुलांना मुद्दा क्रमांक 2, हा सगळा मुद्दा क्रमांक 1 होता स्टार्टिंग पासून, इथून विषय सुरू झाला. हा जो कॉमर्स ग्रॅज्युएट साठी बीकॉम पदवीधारकांनाच पाहिजे त्या जागा, हा विषय जो सुरू झाला मुद्दा क्रमांक 1.
हा सगळ्यात महत्वाचा विषय. आणि मुद्दा क्रमांक 2 तो पण डेफिनेटली आपल्या हिताचा आहे. मुलांना पुढच्या जे मुद्दा क्रमांक 2 सांगायच्या आधी जस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. जागा जबरदस्त येणार आहेत. स्टडीला ब्रेक देऊ नका. होतं काय माहिती, आता मी लिटरली आमच्या व्हिडिओवर सुद्धा सांगतो की आम्ही जे सध्या कंटिन्युअसली फ्री मध्ये युट्यूब सिरीज चालवली आहे. फ्री मध्ये एव्हरीडे 7 ते 7:30 KKCH ऍप मध्ये MCQ होतात. आधी युट्यूबवर यायचे, आता आपण ऍपवर घेतोय आणि ते व्हिडिओ अपलोड करतो आपण युट्यूबवर. ठीक आहे, डेली बेसिसवर अपलोड होतात. तर मुलांना जे आधी व्ह्यूज भेटायचे ते आता भेटत नाहीये. सर व्ह्यूज कमी भेटतात, प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम मला नाही पोरांनो, प्रॉब्लेम हा आहे की तुमचं कॉन्सन्ट्रेशन स्टडीमध्ये राहिलेलं नाहीये. का बरं, आता एक्झामच नाहीये, एक्झाम येईल तेव्हा बघू. हेच व्हिडिओ मला माहिती जे आता शेकडोमध्ये बघितले जातात ते हजारोमध्ये बघितले जातील, विषय तो नाहीये. पण तुमचं जे डेडिकेशन आहे एक्झामच्या 8-15 दिवस आधी फक्त येऊ द्याल तर कसं होईल यार. आणि तुम्ही एक्सपेक्ट करता मला जागा भेटली पाहिजे, एवढ्या हजारो मुलांनी फॉर्म भरले, तुमचं कसं सिलेक्शन होईल. कन्सिस्टन्सी इज द ओनली सोल्युशन फॉर गेटिंग एनी पोस्ट. तुमचं टॅलेंट मॅटर करणार आहे, टॅलेंटपेक्षा जास्त कन्सिस्टन्सी मॅटर करणार आहे. ठीक आहे. सो मुद्दा क्रमांक 2 काय बघा मुलांनो. सहकारी विभागातील लेखा परीक्षक श्रेणी 1, लेखा परीक्षक श्रेणी 2 मधील सुमारे 322+ पदे रिक्त आहेत. सदर रिक्त पदांची तातडीने भरती करावी. मुलांना एवढ्या जागा जबरदस्त खाली आहेत. 322+ जागा इथं क्लिअर कट लिहिलेलं आहे सहकार विभागातील. बाकी विभाग अजून काय काय सगळं आपण पोस्टमॉर्टम करणारच आहे. सहकार विभागाचा लिटरली डेटा आहे. आता हे आपण नाही लिहिलंय, बरोबर आहे. हे लेटर कोणाकडे गेले पाहू शकता तुम्ही. मिलिंद सोबले सर, उपनिबंधक जे आहेत सहकारी संस्था आस्थापना महाराष्ट्र राज्य पुणे. हे गव्हर्नमेंट लेटर आहे, प्रॉपर इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन आहे. त्या RTI BTI चे आपल्याला काही संबंधच नाही. डायरेक्ट इन्फॉर्मेशन दिसते. 322+ पदं रिक्त आहेत. 100% त्या जागा आपल्याच आहेत आणि आपल्यासाठी जागा येणारच आहेत. लवकर जागा येणार पोरांनो. सो त्याच्यामुळे स्टडी जोरदार चालू ठेवा. सो सहकार विभागात आकृतीबंध 19/12/25 रोजी शासनात सादर करण्यात आलेला आहे. आकृतीबंध मंजुरी नंतर भरती प्रक्रियेत शासनात प्रस्तावित करण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता याला कधी होईल, काय होईल सर, कधी येणार आहे एक्झॅक्टली आम्हाला सांगा. एक्झॅक्ट डेट तरी सांगू शकत मुलांनो, बट डेफिनेटली लवकरात लवकर येणार आहेत जागा. आतापासून स्टडी लागा. आता कोर्स घ्यायचा नाही घ्यायचा, कोणता घ्यायचा, सगळा विषय बाजूला ठेवा. स्टडी स्टार्ट करा. ऍटलीस्ट सेल्फ स्टडी स्टार्ट करा. ऍटलीस्ट टेस्ट सॉल्विंग स्टार्ट करा. ऍटलीस्ट प्रॅक्टिस स्टार्ट करा. काही ना काही कुठून तरी सुरुवात करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, फाईट करायसाठी आम्ही आहोतच तुमच्यासोबत. काही 100% त्याच्यात काही शंकाच नाही. पण फक्तच फाईट नका करू, फाईट सोबत स्टडी पण चालू ठेवा यार. फक्त लढलो आणि त्या एक्झाम मध्ये पेपरच नाही लिहिता आला, सिलेक्शन नाही होणार, ते नाही पाहिजे आपल्याला. हक्कासाठी लढूया आणि डेफिनेटली स्टडीसाठी पण तेवढंच लढूया आणि पोस्ट सिक्युअर करूया. सो विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट अपडेटवर लवकरच भेटूया. तोपर्यंत स्टे ट्यून अँड हॅपी लर्निंग CAK कसं. आणि प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मुलांनो. आणि लगेच बेल आयकॉनवर क्लिक करा, सो दॅट प्रत्येक अपडेट भेटेल तुम्हाला. आणि व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन व्हा, टेलिग्रामवर पण जॉईन व्हा.